दोन्ही बंधू एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांचं मोठं विधान, तर शिंदेंची शिवसेना भाजपा प्रणित असल्याचं म्हणत घरचा आहे। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबत युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य। उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार। गेल्या आठवड्यामध्ये मातोश्रीवर बैठक। युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परब यांच्यावर। चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतो तितका दोघा भावांमध्ये सुद्धा नाही। राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत। उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येतं। पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांचं विधान। शरद पवारांकडून अलगदरित्या मिठाचा खडा टाकण्याचं काम। संजय शिरसाट यांचा पवारांवर आरोप, तर मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात। बावनकुळे यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार। केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले। कोर्टामध्ये दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं। महाराष्ट्रामधील निवडणुकीत फिक्सिंग। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लफाछपी। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप। राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली आहे। राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं। मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत पानिपत झालं तरी गेले तो भी टांग ऊपर। एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर निशाणा। लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तेव्हा निवडणूक आयोग योग्य वाटला का, शिंदेंचा सवाल। उद्धव ठाकरेंचा मुलाची पावसाळ्यामध्ये जेलवारी होऊ शकते। मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य। डिनो मोरियावरील छाप्यावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचे समन्स। मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार। हिटकरींमध्ये हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आव्हान। अमोल मिटकरींनी झाकण झुले आणि वायजेटचा अर्थही सांगण्याचं आवाहन। तटकरेंनी राजीनामा दिल्यास मी सुद्धा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाणार। राष्ट्रवादी समोर कधीही नतमस्तक होणार नाही, महेंद्र थोरवेंचं वक्तव्य। मुंबई आणि परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवडमधील दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय। शांतीनगर, इंद्रायणी नगर आणि टेल्को रोडही पाण्याखाली। पाण्याच्या निचऱ्याकडे एमआयडीसीने तातडीनं लक्ष घालावं, सुप्रिया सुळे यांचं ट्विट। भरतीच्या वेळी समुद्रातून मार्ग काढणं डंपर चालकाच्या अंगलट। दापोलीच्या हर्णे समुद्र किनाऱ्यावरील घटना। किनाऱ्यावरून गाडी नेताना डंपर थेट खडकावर आदळला, व्हिडिओ व्हायरल। ठाण्यामध्ये टोईंग व्हॅनच्या विरोधामध्ये नागरिक आक्रमक। वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाणेकरांचा चक्का जाम। 3 हात नाका परिसरात 4 चाकी आणत आंदोलन। 27 जून पासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार। ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन पास बंद होणार। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय। केदारनाथ धामला निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। रुद्रप्रयाग जिल्ह्यातील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग। हेलिकॉप्टर पायलटसह 6 जण थोडक्यात बचावले।